हे अधिवेशन झोपलेले विरोधक आणि जागरूक सत्ताधारी अशा प्रकारचे अधिवेशन होतं। एका ओळीचंही वक्तव्य किंवा ठराव किंवा एखादी गोष्ट विरोधी पक्षांकडून विदर्भाच्या बाबतीत या सभागृहामध्ये बोलल्याचं दिसत नाही। जर आदित्य ठाकरेचा त्यामध्ये काही हात नसेल, आदित्य ठाकरेची कुठली इन्व्हॉल्वमेंट नसेल, तर मग त्यामध्ये घाबरण्याचं कारण काय? त्यांना राजकीय कावीळ झालेली आहे। अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आपण बघतो। आपण थोड्याच वेळात अधिवेशन देखील संपेल। आपल्यासोबत प्रवीण दरेकर सर आहेत। भाऊ, काय सांगाल? अधिवेशन तुम्ही अनेक बघितलात, या अधिवेशनाकडे तुम्ही नेमकं कसं बघताय? कारण नागपूरचं हिवाळी अधिवेशन होतं, विरोधक फार आक्रमक दिसलेले नाहीत। विरोधक पूर्णपणे हतबल झालेला या ठिकाणी विरोधी पक्ष पाहिला। जनरली आतापर्यंत मी अनेक अधिवेशनं पाहिली, विरोधी पक्ष विदर्भाच्या प्रश्नांवर आक्रमक असतो, त्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरतो, विविध प्रस्ताव आयुधाच्या माध्यमातून विदर्भाच्या विविध विषयावर चर्चा होते। परंतु या क्षणापर्यंत एका ओळीचंही वक्तव्य किंवा ठराव किंवा एखादी गोष्ट विरोधी पक्षांकडून विदर्भाच्या बाबतीत या सभागृहामध्ये बोलल्याचं दिसत नाही। शेवटी आम्ही सत्ताधारी, सत्ता आमची असतानाही, सरकारी पक्षाची असतानाही विदर्भाच्या प्रश्नांवर आम्ही प्रस्ताव आणला। त्या प्रस्तावावर प्रदीर्घ चर्चा आता सुरू आहे आणि मी त्याच वेळेला सांगितलं की विरोधी पक्ष त्या ठिकाणी झोपलेला आहे, विरोधी पक्ष त्या ठिकाणी खाली राजकारण करते, टीकाटिप्पण्यात मशगूल आहे। आम्ही सत्तेत असतानाही सरकारला काही विदर्भाच्या हिताच्या मार्गदर्शक सूचना या ठिकाणी आम्ही केल्या आणि सरकार त्यावर गतीनं कार्यवाही करेल। भाऊ, विरोधक मात्र आरोप करतायत की बहुमताचा आकडा असल्यामुळे कुठेतरी जाणून बुजून आम्हाला बोलू दिलं जात नाहीये। विरोधकांच्या आरोपाकडे आरोप करत असताना आपण आपली कर्तव्य काय पार पाडतोय हे जरा स्वतःच्या मनाला विचारावं। संपूर्ण अधिवेशनामध्ये विदर्भाच्या बाबतीत एक शब्द न बोललेले त्यांना कुठला नैतिक अधिकार त्या ठिकाणी उरतो? त्याच्यामुळे त्यांना राजकीय कावीळ झालेली आहे। त्याच्यामुळे सरकारच्या विरोधात, देवेंद्रजींच्या विरोधात फक्त बोलत राहायचं एवढंच काम ते करतात। कुठल्याही ठोस भरीव सूचना सरकारला विदर्भाच्या विकासाच्या संदर्भात हे विरोधी पक्ष देऊ शकले नाहीत। त्याच्यामुळे पूर्णपणे सबसेल फेल या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष झालेला आहे। नक्की सबसेल फेल विरोधी पक्ष झालेले आहेत। प्रसाद भाऊ, तुम्ही देखील दोघांनी अनेक अधिवेशनं कव्हर केलेली बघितलेली आहात, या अधिवेशनाकडे तुम्ही नेमकं कसं बघताय? विरोधकांचं अस्तित्व दिसलं नाही असं तुम्हाला वाटतं? हे अधिवेशन झोपलेले विरोधक आणि जागरूक सत्ताधारी अशा प्रकारचे अधिवेशन होतं। नेहमी विरोधक हे आक्रमक असतात, पण यावेळेला विकासाच्या दृष्टीने असेल, जनतेच्या दृष्टीने असेल, शेतकऱ्यांच्या दृष्टीने असेल, अवकाळीच्या दृष्टीने असेल, विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने असेल, सत्ताधाऱ्यांनी जेवढे प्रश्न मांडले, सत्ताधाऱ्यांनी जे विकास करायचा प्रयत्न केला, जो दाखवायचा प्रयत्न केला, त्याकडे सबसेल विरोधकांकडे कुठलाही प्रश्न नव्हता आणि विरोधक पूर्णपणे फेल होते। पहिल्या दिवशी आपण जर बघितलं असेल तर दिशा सालियांचा मुद्दा इथे उपस्थित करण्यात आला, मात्र त्यावर बोलताना उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील किंवा इतर विरोधी पक्षाचे नेते म्हणाले की लोकांचे विषय मागे पडावे म्हणून असे जाणीवपूर्वक विषय बाहेर काढतात। नाही, बघा, एक सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी स्वतः मेहनतीने मोठी होते, तिला मारलं जातं, पोलीस चौकशी करतात, तो इन्स्पेक्टर जेलमध्ये आहे, त्याची निपक्षपात चौकशी झाली नाही। त्यानंतर जर त्यांच्या पालकांची मागणी असेल की माझ्या मुलीची हत्या झाली का आत्महत्या केली याची चौकशी व्हावी, त्यामध्ये संशय आहे, आणि जर सरकार त्यामध्ये जर SIT नेमत असेल तर त्यामध्ये आदित्य ठाकरेला किंवा उद्धवजींना झोंबण्याचं कारण नाही। जर आदित्य ठाकरेचा त्यामध्ये काही हात नसेल, आदित्य ठाकरेची कुठली इन्व्हॉल्वमेंट नसेल, तर मग त्यामध्ये घाबरण्याचं कारण काय? आणि ज्या वेळेला हे प्रकरण झालं त्यावेळेला उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री असताना त्यांनी कशा पद्धतीने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला हा देखील महाराष्ट्राच्या जनतेने पाहिला। त्यामुळे मला वाटतं की यामध्ये कुठल्याही प्रकारे आदित्यजीने घाबरायला नको आणि चौकशीला समोर जायला पाहिजे। खूप खूप धन्यवाद भाऊ। आपण बघतोय अधिवेशनात संपतंय, मात्र विरोधक कुठेतरी हतबल दिसले अशी टीका भाजपच्या दोन्ही आमदारांनी केल्याची आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन दीपेश महाजनसह सुशांत सावंत, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।